हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. बोल. आता दिवे बनवणारे. कसले दिवे? नागदिव्याचे. काय? गाइस, आज आम्ही नागदिवे बनवतोय कारण उद्या चंपाषष्ठी आहे. तर मला पण एवढी इन्फॉर्मेशन नाहीये. आईकडून थोडंसं इन्फॉर्मेशन गोळा करून मग मी ते तुम्हाला सांगणार आहे. मी पण. ओके, सई पण सांगणार आहे. लवकरच सईचं पण एक यूट्यूब चॅनल आम्ही खोलणार आहे. तर मी टाकेलच माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती पण. तर नक्की सईला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर रवीच्या नावाने आम्ही चॅनल ओपन करणार आहे, तर त्याला सबस्क्राईब करा. आणि आम्ही बसलो होतो एडिटिंग वगैरे करत. कालचा जो गावाकडचा व्लॉग होता ते एडिट करत बसले होते मी. तोपर्यंत मामीनी दिवे तयार केलेत आणि ते आता उकडतच आलेत. तर चला तुम्हाला दाखवते की ते दिवे कसे बनवलेत. हा चला आता जात होते. कुकरमध्ये पाणी आहे आणि त्याच्यावर चाळण आणि त्याच्यावरती हे दिवे ठेवलेले. तर आता ते काढून घ्यायचे. तर आता हे दिवे आम्ही बाहेर काढून घेतलेत. किती दिवे बनवले ते? 15 दिवे बनवले. आणि इथं पीठ पण मळून घेतलंय. मेथीची भाजी बनवायची आहे. गाईज, आम्हाला आता कळलंय की मेथीची भाजी न भेटलो, खीरची भाजी भेटली आहे. गाईज खीरची भाजी बनवायची. कळते? खीर बनवणार आहे कारण मेथीची भाजी भेटली नाहीये. आता उद्या बेसन उद्या जानते तुम्हाला कोणती पाहिजे. गाईज, हे जे दिवे आहेत ते बाजरीच्या पिठाने बनवले. आणि बाजरीचं पीठच का तर आत्ता थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये आपण बाजरी खाल्लेली चांगली असते. गरम असते म्हणजे उष्ण प्रकारची असते ती. त्याच्यामुळे आपण थंडीमध्ये जर बाजरी खाल्ली तर ते आपल्या शरीरासाठी हेल्दी असतं. आणि जे पण काय मेथीची भाजी आहे आपण ती खाणार आहे उद्या. आणि उद्या आपण वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर खाणार आहे. ते सुद्धा आपल्याला थंडीमध्ये चांगलं असतं आणि हेल्दी असतं. प्रत्येक फेस्टिवल मागे काही ना काही कारण असतं. जे पण आपण त्या फेस्टिवलमध्ये खातो किंवा जे पण काही सेलिब्रेट करतो त्याच्या हर गोष्टी मागे काहीतरी कारण. चंपाषष्ठीसाठी जे नागदेवे बनवतो त्याच्या मागे हे कारण आहे की थंडीमध्ये आपण बाजरी खाल्ली पाहिजे. गाईज, आजकालचे जे लोक आहेत ते हे दिवे बनवतात, पाजळतात म्हणजेच लावतात तेल वगैरे टाकून. आणि मग हे दिवे नदीमध्ये टाकतात किंवा मग गायला देतात. पण जुने लोक असे नव्हते करत. बनवायच्या पहिले त्याच्यामध्ये सुंठ, बडीशोप आणि विलायची ह्याला थोडंसं पावडर फॉर्ममध्ये करून त्याला पिठामध्ये मिक्स करून आणि गूळसुद्धा आणि मग त्याचे दिवे बनवायचे. कारण ते लोक ते दिवे पाजळल्यानंतर खायचे. म्हणजे असं गाय वगैरेला देत असतील पण ते खायचे कारण की त्याच्यामध्ये जास्त एनर्जी असते असं आपण म्हणू शकतो. आणि थंडीमध्ये ते खाल्लेलं चांगलं असतं. आणि मग ते मी मम्मीला विचारलं की हे दिवे का बनवले जातात. तर ती मला सांगत होती की घरामध्ये जे पण काय आहे आपले भाऊ किंवा पप्पा तर त्यांच्या लॉंग लाईफसाठी हे दिवे केले जातात. आणि मग मी मम्मीला विचारलं की मग आपल्यासाठी काय. तर मम्मी म्हणली की आपण ते फक्त बनवायला आहेत. प्रत्येक माणसासाठी 5 दिवे बनवायचे आहेत. आणि देव आहे म्हणजे जो पण आपला कुल देव आहे, जसे की आमचा आहे खंडोबा, तर त्यांच्यासाठी आपल्याला 5 दिवे. म्हणजे सपोज आपल्या घरामध्ये पप्पा आणि भाऊ असेल तर त्यांचे मिळून 10 आणि देवासाठी 5 म्हणजे टोटल आपल्याला 15 दिवे बनवायचे आहेत. हाय रेजा भाजी आणि चापूर आणले चालले दादीनी. हाय गाईस, आता मी बाई आणायला गेलतो आणि हे भाजी आणली पण आहे. हे बघा आमची भाजी. रेजाचा दुया आणि मी पण तर भाजी घेऊन आलोय आणि तोपर्यंत मम्मी थांबलेली कारण शूट करायचं होतं. तर आता आम्ही खीर बनवायला घेतली आहे. तूप घेतले. इथे शेवई पण काढून घेतली. आता शेवईला तूपमध्ये टाकून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. एकीकडे पाणी सुद्धा गरम करायला ठेवलंय कारण की आपण जर डायरेक्ट शेवईमध्ये दूध टाकलं तर ते खराब होण्याची शक्यता असते. गाईस, आता दिव्यामध्ये वाती लावून घेतल्यात. एकीकडे खीर बनवायचं काम चाललंय. दूध खीरमध्ये टाकल्यावर खराब होऊ नये म्हणून आपण पहिले पाणी टाकून घ्यायचंय, थोडंसं मिक्स करायचंय आणि त्याच्यानंतर आपल्याला दूध टाकायचंय. काजू, बदाम आणि विलायचीचा थोडा कूट करून घेतलाय.
शेवई आता थोडी शिजत आली, त्याच्यामुळे आता आपण त्याच्यात दूध टाकायचं. जितकं गोड लागतंय त्याप्रमाणे आपण त्याच्यात साखर सुद्धा टाकून घ्यायची आहे. आणि स्वराजचं खेळायचं काम चाललंय. आता काजू बदामचा जो कूट होता तो त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. विलायची पावडर आपण सगळं शेवट टाकणार आहोत, कारण की आपली खीर खराब नाही व्हायला पाहिजे. मेथीची भाजी फक्त निवदापुरती बनवायची, म्हणून डायरेक्ट आम्ही तव्यावर बनवतो. जशी आपण नवरात्रीत देवीची आराधना करतो तसेच खंडोबाची षडयात्रा असते, जी पूर्ण 6 दिवस चालते. या 6 दिवसातही नवरात्रीप्रमाणे खंडोबाचे घट बसवले जातात. पण हे घट का बसवतात, त्यामागे काय रहस्य आहे हे आपण आज या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेणार आहोत. मणी आणि मल्ल नावाचे 2 बलशाली राक्षस होते, ज्यांनी पृथ्वीवरील सर्व लोक आणि देवतांनाही त्रस्त केले होते. त्यामुळे सगळे देवता एकत्र येऊन महादेवांची शरणागती घेतली. तेव्हा महादेवांनी मार्तंड भैरवाचा अवतार घेतला. याच रूपाला आपण खंडोबा म्हणून ओळखतो. खंडेरायांनी येळकोट सेनेसह मणिमल्लाचा विरुद्ध प्रचंड युद्ध केले. हे युद्ध अखंड 6 दिवस चालले आणि शेवटी खंडेरायांनी मणी आणि मल्लाचा संहार केला. पण मृत्यूपूर्वी मल्लाने खंडेरायांना विनंती केली, मला तुमचं वाहन बनायची संधी द्या. भगवान खंडेरायांनी मल्लाची ही विनंती मान्य केली आणि त्याला घोड्याच्या रूपात आपले वाहन बनवले. म्हणूनच आपण खंडेरायांना मल्हारी असे म्हणतो. युद्ध संपल्यानंतर सर्व भक्तांनी खंडेरायांवर चाफ्यांच्या फुलांचा वर्षाव केला, म्हणून या पवित्र दिवसाला आपण चंपाषष्ठी असे म्हणतो. या 6 दिवसाच्या काळात सर्व भक्त श्री मल्हारी सप्तशती नावाचा हा पवित्र ग्रंथ मनोभावे वाचतात. बाय.